बघा दोस्तांनो, आपण चाबकाचा पागोरा वळायला ह्याच्यासाठी आपण आपल्या सिमेंटच्या पोत्याच्या दोऱ्या घातलेल्या आहेत. हे टाईट वळायचं आहे. हातावर वळू शकता किंवा पायावर पण वळू शकता, तसं काही नाही. मला हातावर येतं आहे, मी हातावर वळायलो. एक हातभर पागोरा करायचा आहे. आपण चाबूक आधी बनवलेला आहे आणि चाबकाला पागोरा बसवायचं काम करीत आहोत आपण. बघा, अशी टाईट दिसली पाहिजे रशी. जितकं तुम्ही टाईट वळता तितकं भारी होईल आणि वजन पण तितकं भारी असते. त्याच्यामुळं बघा, असं परत 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 वळायचं. एक दोरी करायची बारकी, त्याच्यावरच आपला पागोरा तयार होणार आहे. तर औरपाट पण टाईट करू शकता तुम्ही. दोरी तुम्ही जशी तुम्हाला येते तशी वळू शकता, असं नाही की हातावरच यावं. हे लहान मोठे पदर व्हायलेत म्हणून आपण बाकीच्या बाहेर काढलेत. त्याला नंतर आपण कामी लावू शकता, त्याला काय असं कापाकापीची गरज नाही. बघा, थोडंसं परेशान करते, मग तर काही हे नाही तेवढं, कारण कोणचंच काम परेशानीशिवाय नाही. बघा, व्यवस्थित झाली. थोडं 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 वळून शेवटला जरा बारीक राहतं, त्याच्यामुळे वळायला बेजार करते. बघा, परत अजून एक पदर असून सुद्धा तुटू नाहीत, टाईट आहे ती. हे झालेलं आहे. आता याची एक गाठ मारून घेऊत. आता जे राहिलं हे पण टाईट करून घेऊत मध्ये. हो का, हे इतकं जितकं राहिलंय का ते पण टाईट करून घेऊत. बघा, ते व्यवस्थित मध्ये बसलंय. याची एक इथं गाठ मारून घेऊत, जेणे की ते निष्ठणार नाही. बघा, झालं. तुम्हाला जर हे वाजवून बघायचा किंवा दाखवायचं असलं तर ते पण तुम्हाला वाजवून दाखवतो. आधी कसा झाला आहे बघा, मला वाजविलेला पण चाबूक मी दाखवतो. एक